काही दिवसापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कथित शौचालय घोटाळ्याच्या संदर्भामधला आरोप हा माझ्यावर आणि काही 4 अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता। या संदर्भामध्ये काही बातम्या सुद्धा आल्या होत्या। त्याचा खुलासा करताना मी एवढंच सांगू इच्छितो की अगदी प्रामाणिकपणाने या सर्व प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा माझा संबंध नाही। प्रक्रिया करत असताना सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने एखाद्याचं राजकारणाच्या माध्यमातून चाललेलं कार्य थांबवण्याचा प्रयत्न होतो, त्याचं उत्तम उदाहरण हे माझ्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। परवाच्या दिवशी भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। तर त्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की 25-30 वर्ष एखादा आपलं प्रतिमा किंवा आपलं एक वलय निर्माण करणारा प्रतिनिधी असतो, पण तो प्रतिनिधी ज्यावेळेला प्रयत्न करत असतो तो एखाद्या फोटोनं किंवा एखाद्या स्टेटमेंटनी त्याचं करिअर बदनाम करण्याचा प्रयत्न होतो। हे सत्तारूढ पक्षाच्या भाजपच्या अध्यक्षांच्या स्टेटमेंटच्या बरोबर मी सहमत आहे, पण तो नियम फक्त भाजपने स्वतःपुरता लागण्यापेक्षा सत्तेमध्ये असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या आपल्या सत्तेमधल्या प्रमुखांना, त्याप्रमाणे सरकारमधल्या असलेल्या प्रमुखांना त्यांनी त्याप्रमाणे सूचना केली तर लोकशाही जिवंत राहू शकते। ही वस्तुस्थिती आहे की 25-30 वर्षे आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मेहनत करून लोकांचा पाठिंबा आणि या बळावर 25-30 वर्षे आम्ही राजकारणामध्ये उभं राहतो। पण सध्याची देशाची आणि राज्याची जी राजकीय परिस्थिती बघितली की एखाद्याचं राजकीय करिअर हे निवडणुकीच्या राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून हे करण्याच्या ऐवजी ते उद्ध्वस्त सत्तेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतो, याचा उल्लेख मला इथं करायचा आहे। ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माझे आरोप केले गेले, ज्या प्रश्नासंदर्भामध्ये जी कलमं माझ्यावर लावली गेली, ते पाहता की मला दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे, एखाद्या गोष्टीचं केलं असेल, अगदी देवाशपथ सांगतो, तर मी त्याचं निश्चितपणाने त्याचं दुःख करणाऱ्याला वाटत नसतं, पण ज्याचा काही संबंध नाही। ज्या केसमध्ये या सरकारमधून नव्हे तर ज्यांनी आरोप केला त्यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, कोर्टाने दिलेल्या सूचनेप्रमाणे ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली, त्यांनी क्लीन चिट दिली। त्याचबरोबर ज्यांनी आरोप केला होता त्यांनी स्वतः केस विड्रॉल केली आणि त्या क्लीन चिटमध्ये तोच असलेला अहवाल राज्य सरकारकडून कोर्टामध्ये सबमिट झाला आणि तो सबमिट झालेल्या अहवालावर इथल्या एका लोकप्रतिनिधीने यामध्ये काही मुद्दे अधिवेशनामध्ये उपस्थित केले आणि त्याची फेर चौकशी करण्याची मागणी केली। फेर चौकशी करण्याचा उद्देश हा प्रामाणिक असेल तर मला हरकत नाही, पण तरीसुद्धा फेर चौकशीचा अहवालसुद्धा प्राप्त झाला। तो प्राप्त झाल्यानंतर सुद्धा परवाच्या दिवशी या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने चौकशी आणि वेगळ्या प्रकारे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला। माझी या संदर्भामध्ये एवढाच खुलासा करू इच्छितो की जो काही त्यांनी त्याप्रमाणे चौकशी केली, एकदा नव्हे दोनदा क्लीन चिट कोर्टाने दिली, कुठलाही माझा सहभाग नाही। फक्त एखाद्या कामाला मी शिफारस केली, संचालक, सचिव आणि तशाच पद्धतीचे चेअरमन यांना त्यांनी मान्यता दिल्यानंतर फक्त अशाच वेळेला अशाच प्रकारची शिफारस तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री, काही लोकप्रतिनिधींनी केलेली होती। मग ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून फक्त माझ्यावरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून यामध्ये राजकारणाची राजकीय पातळी इतक्या खालच्या पातळीवर गेलेली आहे
की लोकशाहीमध्ये आता निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणं किंवा पराभूत करणं हा विषय बाजूला ठेवून हुकुमशाहीच्या माध्यमातून अधिकाराचा गैरवापर करून कोर्टाने ज्यावेळेला मला जामीन मंजूर केला तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मला कोर्टाचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने केस बनवली होती त्याची सत्यता बघून याच्यामध्ये तथ्य नाही म्हणून किंवा तथ्य असेल पण त्याची परत सुनावणी घेऊन मला जामीन मंजूर करून दिला. मी आपल्या ह्या संदर्भातून एवढंच सांगू इच्छितो की राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर राजकारण जाऊन वेगवेगळ्या खोट्या कंप्लेंट करून जे सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पद्धत कधी राजकीय ह्याच्यामध्ये नव्हती. एकमेकांचा द्वेष, एकमेकांचा राजकीय विरोध तेवढ्यापुरता असायचा, पण तो आता इतक्या खालच्या पातळीवर जातोय आणि त्याला हातभार हा राज्य सरकारच्या असलेल्या अधिकारी वर्गातून किंवा राज्य सरकारच्या असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य सरकार होत असेल तर दुर्दैव आहे. मला एवढीच गोष्टीचा खुलासा करायचा की सत्याचा विजय होत असतो. मी आजही सांगतो की ज्या FIRमध्ये कुठल्याही प्रकारची कलमं लावली त्या FIRमध्ये ती केस ज्यावेळेला कोर्टात उभी राहील त्यावेळेला त्या कोर्टाच्या केसमध्ये ती टिकणार नाही एवढा विश्वास मला आहे. परंतु दुर्दैवाने अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला मी तेवढ्याच समर्थपणाने समोर जाण्याचा निर्णय निश्चितपणाने घेईन. पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या माध्यमातून कार्यकर्ता किंवा नेत्याला दाबण्याचा प्रयत्न होणं आणि अशा पद्धतीने तसा प्रकार करणं हे कितपत योग्य आहे. तर मी ज्या भूमिकेवर आहात त्या भूमिकेवर ठाम आहोत.